नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या टू द पॉइंट कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. आज आपल्या सोबत आहेत प्रोफेसर डॉक्टर सीमा साळगावकर. डॉक्टर सीमा साळगावकर या गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स या महाविद्यालयात डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिकल सायन्सच्या प्रोफेसर आहेत आणि वुमन्स पर्टिक्युलरली स्टेट ऑफ गोव्याशी संबंधित महिलांवरील पॉलिटिकल पार्टिसिपेशन, महिला सेल्फ हेल्प ग्रुप या सगळ्या विषयावरती त्यांनी सखोल अभ्यास केलेला आहे. त्यांचं पुस्तकही प्रकाशन केलेलं आहे आणि PhDच्या अनुषंगानं त्यांनी या बाबतीत सखोल अभ्यास केलेला आहे आणि त्यामुळेच आज आपण डॉक्टर सीमा साळगावकर यांच्याशी वुमेन्स रिझर्वेशन बिल आणि त्याचे नेमके देशाच्या राजकारणात, राज्याच्या राजकारणात नेमके काय परिणाम होणार आहेत या सगळ्या गोष्टीवरती सविस्तर चर्चा करणार आहोत. मॅडम, तुमचं स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमात. Let's begin with your first take, your first view, your first opinion on Nari Shakti Vandan Adhiniyam bill, Women's Reservation बिलच्या बाबतीत तुमची पहिली प्रतिक्रिया किती? सगळ्यात पहिली प्रतिक्रिया म्हटल्यार हांव देशाच्या सगळ्या बायलांक आणि आमच्या स्टेट गोंयच्या बायलांक कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणटा, कित्याक ह्या बिलान 33% रिजर्वेशन हे एट पार्लमेंट लेवल आणि स्टेट लेवल अप्रूव केला आणि हो व्हडलो म्हाका दिसता उमेदीचो क्षण, कित्याक ह्या गोष्टीक बायलां बरीच वर्सां राविल्लीं. जवळ जवळ 27 वर्सां हो प्रयत्न चालू आशिल्लो आणि आतां विथ दीस बील हो जो कितें प्रयत्न आशिल्ले त्या प्रयत्नाक फळ मेळिल्लें आसा. घटनेची म्हणजे आमच्या कॉन्स्टिट्युशनाची 128th अमेंडमेंट हाडून हे बिल आता पास जाल्लें आसा. कन्सेन्ससच म्हणूं येता, कित्याक लोकसभेन फक्त 2 नेगेटीव वोट्स मेळिल्ले आसात आणि राज्यसभेन फूल कन्सेन्सस म्हणजे पूर्ण ताका वोटींग जाल्लें आसा. आणि ह्या बिलान आता 33% रिजर्वेशन हे पार्लमेंट लेवल फॉर विमेन अँड ऑल्सो एट स्टेट लेजिस्लेचर्स आणि युनियन टेरिटरीज अशें हें दिल्लें आसा. त्याच प्रमाणे ह्या बिलान जे रिजर्वेशन आसा म्हणजे आता ताका एडिशनल जे अमेंडमेंट हांव म्हणटाले ते 330 ताका ए लायला आर्टिकलाक, मागीर 332A, 334A ह्या 3 आर्टिकलां सकल अमेंडमेंट हाडून हें प्रोविजन केल्लें आसा. तातून दुसरें इम्पॉर्टंट आसा की जे रिजर्वेशन SC कम्युनिटीक जे आसा तातूनय 33% रिजर्वेशन हे बायलां खातीर आसा. आणि तिसरे जे क्लॉज आसा तातून एक सनसेट क्लॉज म्हणटा ताका, म्हणजे फॉर 3 सायकल्स कंटिन्युअसली हे रिजर्वेशन उरतलें. तातून थोडेशे एक क्लॅरिटी जाय जे आमी ऑफकोर्स सबसिक्वेंटली उलयतलीच ताजेर, पण हे मेजर प्रोविजन आसा ह्या बिलान. सो म्हणून हे बिल म्हाका दिसता खूप महत्वाचे. मॅडम, बिल म्हणजे तुम्ही आता जसे सांगले 27 वर्षाच्या संघर्षा उपरांत हे बिल आयज पास जाला. म्हणजे पॉलिटिकल लेवलाचेर वेगवेगळ्या पॉलिटिकल पक्षांची वेगवेगळी धोरणां, वेगवेगळ्यो प्रतिक्रिया, वेगवेगळी मतां ह्या बिलाचेर आसली. पूण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हे शक्य करून दाखयलें. तांणी एक अशा वेळेची संधी घेतली ज्या वेळेर विरोधकांक संधीच मेळोंक ना की त्या बिलाक आनी विरोध करपाक. पुराय देशभराच्या बायलांचें लक्ष त्या बिलाचेर लागून आसलें आणि आता 2024च्यो वेंचणुको आसात त्या खातीर त्या बिलाक विरोध करपाचें धाडस कोणूच करूं शकना, कारण पॉप्युलेशनांतलो 50% वांटो हो तुमच्या बायलांचो आसा. मॅडम, बिल पास जालें. बिल पास जाल्या उपरांत पुराय देशभरान तेचें स्वागतूय जालें. पूण खरी आता चॅलेंज आसा ती इम्प्लिमेंटेशन ऑफ दॅट बिल. आता बिल हें आतांच्या लोकसभेक लागू जावचें ना, कारण सेन्सस कंप्लीट जावपाक जाय. ताच्या उपरांत डिलिमिटेशन आयोग बसतलो, तो मतदारसंघ निश्चित करतलो आणि त्या उपरांत हें बिल लागू जातलें. कितें कितें चॅलेंजीस हें बिल इम्प्लिमेंटेशनान तुमकां दिसतात? सगळ्यान चॅलेंजीस खूप आसात. एज ऑफ नाव टेक्निकल चॅलेंजीस जे तुम्ही ऑलरेडी म्हटलें. कितें जालें ॲक्च्युली 2011 फाटलो सेन्सस जालो, 2021 जावंक जाय आशिल्लो पूण तो जालो ना कित्याक कोरोना आयलो. सो तो फुडें गेलो. तो फुडें गेल्या उपरांत तो जेन्ना जातलो आनी तेन्ना ताजो तेन्ना डेटा भायर येतलो, त्याच्या उपरांत तें डिलिमिटेशन जातलें. सो लोकां मदीं एक डावट आसा. हांव म्हणटा इट्स नॉट
it's not something to oppose or anything, Correct. but it's a doubt which people would want a clarity on, की हे बिल नेमके केन्ना येतलें, कित्याक आतां हें बिल येतलें आयलें सगळ्यांक उमेद आसा, पण केन्नासून तें इम्प्लिमेंट जातलें हें सगळ्यांत व्हडली चॅलेंज. सो थोडे कितें म्हणटात की ह्या ऑफकोर्स 2024 इलेक्शनान जावचेंच ना, जें तुमी ऑलरेडी म्हटलें, मागीर केन्ना जातलें 2029, 2034, थोडे तर म्हणटात की 2039 सुद्दां जावं शकता. सो यु नो मेळ्ळें पण हातचें वता Yes, yes, कितें yes. असो बी एक, कित्याक तोपर्यंत पॉलिटिकल सिनारियो कसो उरतलो, कितें जातलें, वी बरोबर. डोंट नो. Yes, सो yes. दॅट इज अ मेजर चॅलेंज. सेकंड चॅलेंज इज विच इज अगेन अ कायंड ऑफ अ टेक्निकल चॅलेंज इज दॅट जें हांवें तुमकां सांगलां की तातूंत सनसेट क्लॉज आसा, म्हणजे ते 3च सायकलींग खातीर आसा. पण कशें आसा, रिजर्वेशन जे आसा, जे बाकीचे रिजर्वेशन जे आसा, तातूंत कितें प्रोविजन आसा की ते 70 वर्सां उपरांत रिव्यू करपाचे. बरोबर. पण हें आतां कशें आसा की 15 वर्सांनीच ते पार्लमेंट रिव्यू करपाक जाय. हय. पण हाजो अर्थ असो आसा की पार्लमेंट रिव्यू करप म्हणजे जर पार्लमेंटाक दिसलें की हें कंटिन्यू जावं शकता रिजर्वेशन, देन दॅट प्रोविजन कॅन बी मेड. Yes, इट्स नॉट absolutely. समथींग लायक इट इज अ सनसेट मीन्स it will actually, you know, no Correct, more will correct. be available. But that doubt is also there in people's mind. And तिसरी गोष्ट अशी आसा की कोटा विदीन कोटा जो डिमांड आशिल्लो तो एक्सेप्ट जाल्लो ना अजून, इन द सेन्स दॅट ST SC विमेन एंड तांकां जायच तें रिजर्वेशन, विच नोबडी वील डिसअग्री, कित्याक दे आर व्हेरी मच अंडर रिप्रेझेंटेड. Correct. पण देर हॅज बीन ऑल्सो अ डिमांड कमिंग की OBC women and Muslim women should also have been considered. So that is another kind of a challenge की ह्या particular issue कसो solve करतले. So I feel हे थोडेशे major challenges आसा, technical challenges. Yes, yes, There are other challenges I think which we will discuss Yes, yes, over yes. a period of time. तुम्ही जशें सांगलें की ह्या रिजर्वेशनाचो पिरियड जो आसा तो 15 इयर्सूच दवरला, म्हणजे 3 वेंचणुको cycles. जातलो. आता 3 वेंचणुकेंतल्यान जर तशा पद्दतीन बायल्यो जर लोकसभेन आनी विधानसभेन पावल्यो जाल्यार म्हाका दिसता कोणाचें धाडच आसचें ना तें रिजर्वेशन कॅन्सल करपाचें. सो इट ऑल डिपेंड्स हाव वुमन वील प्रूव देमसेल्व्स दॅट दे आर नाव द बिगस्ट स्टेक होल्डर्स ऑफ अवर लोकसभा अँड असेंब्लीज. मॅडम, PhD तुम्ही ज्या विशयाचेर केल्यात त्या विशयांतल्यान तुम्ही महिलां बाबतीत बायलां बाबतीत वेगवेगळ्या विशयाचो अभ्यास केला. पॉलिटिकल, सेल्फ हेल्प ग्रुप, इम्पॅक्ट ऑफ वेरियस सोशल वेलफेअर स्किम्स फॉर वुमेन्स. आता 73rd आणि 74th अमेंडमेंट जो जालो त्या तेंपाचे आदले प्रधानमंत्री राजीव गांधी हांणी हो घटना बदल करून लोकल सेल्फ हेल्प बॉडी जे आसात, पंचायती, ZP, म्युनिसिपॅलिटी, हांकां 33% वुमन रिजर्वेशन लागू जालें. हे वुमन रिजर्वेशन लागू जाल्या उपरांत जे वुमेन्स पार्टिसिपेशन इन पॉलिटिक्स ज्या पद्दतीन वांटेकार जाले, ताचो कितें इम्पॅक्ट तुमकां आतां जाला गोंयच्या सोशियो पॉलिटिकल इकॉनॉमीक हेचेर कितें इम्पॅक्ट जालो कसो दिसता तुमकां? वॉट इज युअर ऑब्जर्वेशन ऑन इट? ओके. जेन्ना 73rd and 74th अमेंडमेंट आयलो तेन्ना पहिली फळी जेन्ना जाली तेन्ना बरेचशे, आणि हे दीस पर्टिक्युलर फिनॉमिना वॉज नॉट ओन्ली इन गोवा, फूल देशान अशें दिसलें की ज्यो बायलो आयल्यो त्यो तितल्योश्यो तयार नाशिल्ल्यो. म्हणजे ते सीट रिजर्व जाले म्हणून जो दादलो आशिल्लो, जो मे बी ताणें आपली कॉन्स्टिट्युएन्सी नर्चर केल्ली, ताणेंच आपल्या बायलेक घातलें किंवा आपल्या चलयेक घातलें. सो हो ट्रेंड दिसलो आणि घातलें म्हणून हांव परत तेंच म्हणटा आणि फुडें हांव हेंच म्हणटा की घातलें म्हणून कांय हरकत ना, कित्याक इट गेव अ प्लॅटफॉर्म फॉर विमेन. शेवटी बायल निवडून आयली. सो पण कितें जालें, जेन्ना ते बायल कांयच इंट्रस्ट घेवंक ना आणि म्हणजे मिटिंग्स अटेंड करप ना किंवा पार्टिसिपेट करप ना किंवा डिसिजन्स कांय ना, वॉर्डान चक्कर मारप ना, लोकांक कितें जाय कितें ना तें पळोवप ना, अशें जेन्ना जालें तेन्ना ताका एक टर्म आयलो, ताका प्रॉक्सी म्हणटात. मीन्स दे बिकेम प्रॉक्सी, किंवा एक स्लँग म्हणटात ताका सरपंच पती. सो सरपंच ह्यो बायलो जाल्यो पण पतीच सगळें चलोवंक लागलो. सो असो जो एक कायंड ऑफ प्रकार जो दिसून आयलो तसोच गोव्यान बी दिसून आयलो, भायर बी दिसून आयलो, आउटसायड एज वेल एज इन गोवा.
सो इवन फॉर एक्झाम्पल आतां तुमी म्हटलें तशें हांव स्टडी करतना तुमकां एक हांव खूब इंट्रस्टींग अशें एग्जाम्पल दिता तें बी गोंयचें. जेन्ना हांव सरपंच वुमनाची इंटरव्यू घेवपाक गेलें आनी जेन्ना हांव गेलें आनी हांवें म्हटलें म्हाका तिच्या कडेन डिस्कशन करपाक जाय, तेन्ना लिटरली तिचो घोव भितर वचून शर्ट घालून आयलो आनी येवन आराम खुर्चीर बसून म्हाका म्हणूंक लागलो आतां विचार कितें विचारपाचें आसा. म्हणजे असो प्रकार गोंयांत आमकां कशें दिसता, आमकां दिसता की गोंय हें खूब लिबरल आसा, खूब प्रोग्रेसीव आसा. सो ऑफकोर्स दॅट वॉज वे बॅक इन 1997 or maybe 2000 आणि आतां वी आर इन 2023. थिंग्स हॅव चेंज ऑफकोर्स अँड आय एक्सपेक्ट थिंग्स टू चेंज. पण अशें बी दिसून आयलें. सो पण ऑन द अदर सायड, ऑन द फ्लिप सायड खुबसो फरक बी दिसलो. देशांनी दिसलो, गोंयांनी दिसलो. उदाहरणार्थ गोंयच्या भायर अशें उदाहरण आसा की 80 वर्साची बायल जी जेन्ना सरपंच जाली अंडर रिजर्वेशन कॅटेगरी, तेन्ना ती अशिक्षीत आशिल्ली. पण तिणी सांगलें की आपलो एक गोल, एक अजेंडा की आपूण आपल्या गांवांतल्या प्रत्येक भुरग्याक स्कुलान वचपाकच जाय हेजेर आपूण लक्ष दिवतली. तशी ती सकाळची कितें करताली, सकाळी उठ्ठाली बेगीन आनी एक डिसायड करताली की आयज हांव ह्या वाड्यार वयतली, ह्या वाड्यांतल्या सगळ्या भुरग्यांक आपूण स्कुलान गेलां की ना ती पळयतली. सो अशें उदाहरणांत बी आसा की बायलांनी ही संद जी तांकां मेळ्ळी ताजें तांच्यांनी भांगर केलें. आनी खूब अशीं उदाहरणां आसात जेणे करून लायक से फॉर एक्झाम्पल अल्कोहॉल किंवा यु नो बंद करप किंवा लागवड करप, फळां फुलांची लागवड करप, तातूंतसून इन्कम घेवप किंवा हॉस्पिटल्स, हेल्थ सेंटर्स काडप, अशें वेगळी वेगळी उदाहरणां आमकां गोंयच्या भायर दिसून येतात. गोंयांत बी म्हाका अशीं उदाहरणां दिसून आयलीं की बायलांनी ऑफकोर्स कंपॅरिजन केलें जाल्यार इफ आय एम परमिटेड टू से सो, आमकां एक्चुअली इतकी प्रोग्रेसीव आसून तितलें प्रोग्रेस दिसना. सो प्रोबॅबली एज वी से मे बी आर हंगर इज लेस कंपेर्ड टू यु नो विमेन एल्सवेअर. सो पण म्हाका दिसता की गोंयांत बी अशीं उदाहरणां आसात. उदाहरणार्थ जेन्ना म्हज्या सर्वेक अशी एक म्हाका सरपंच दिसून आयली, तिणी कितें केलें, आपल्या गांवांत सेल्फ हेल्प ग्रुप्स निर्माण केले. हेय बी तेन्ना म्हणजे 20 वर्सां आदीं. आनी ती आपूण पर्सनली हे सेल्फ हेल्प ग्रुप्स यु नो बायलांक वांगडा घेवन तांकां यु नो बेनिफिट्स सांगून तांची तयारी करून घेवन बँकेन वचून आपूण शुअरिटी रावन, म्हणजे एक्चुअली सेल्फ हेल्प ग्रुपाक शुअरिटी लागना, म्हणजे तेंचे कोलॅटरल आसता, तेंचे एक वेगळें फंक्शनींग आसता. पण तरी बी बँक मॅनेजर्स आसता तांकां कितें तरी कोण तरी शुअरिटी अनऑफिशियली लागता. सो ती स्वताहून घेताली आनी तिणी ते सेल्फ हेल्प ग्रुप सुरू केले. सो अश्यो बी एग्जाम्पल्स आसात की बायलांनी ही संद घेतली आनी तांच्यांनी खूब कितें बरी काम केलें गोंयांत सुद्दां पंचायत लेवल. येस मॅडम, जेंडर इक्वेलिटीचेर बरीच चर्चा जाता आनी दीस विमन रिजर्वेशन बील वील हेल्प फॉर जेंडर इक्वेलिटी. आता तुम्ही बदल जशें म्हटलें की लिबरल प्रोग्रेसीव ह्या बाबतींत गोंयचें सदांच नांव फुडें आसा आनी जेंडर इक्वेलिटीनूय गोंय हें मुखार, कित्याक तर गोंयांत सिवील कोड आसल्या कारणान जे दादल्या मनशाक अधिकार आसात ते बायलां मनशाकूय कायद्यान अधिकार ह्या कॉमन सिवील कोडा खातीर मेळटा. पुणून राजकारणान ज्या पद्दतीन जेंडर इक्वेलिटी गोंयांत अपेक्षीत आसली ती अजून मेरेन तशा पद्दतीची जावपाक शकना, म्हणजे शकोंक ना. आतां 1973 जेन्ना गोंयचे पयले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर भायर पडले तेन्ना तांची चली शशिकला काकोडकर ह्यो त्या तेंपार 73 गोंयच्यो मुख्यमंत्री जाल्यो. म्हणजे देशभरान त्या टायपार थोड्यो मोजक्योच बायलां मनशां मुख्यमंत्री जाल्ल्यो. तर असो इतिहास आसलेल्या गोंयच्या पॉलिटिकल पार्टिसिपेशनान जो सुरवातीक आमी पळयलो, मागीर ताच्या उपरांत कितल्योश्योच बायल्यो ह्यो राजकारणान आयल्यो आनी आतां तेचें रिफॉर्मेशन अशें जालां की पयलीं सामाजीक चळवळींतल्यान वेगवेगळ्या आपल्या कामांतल्यान ज्यो बायल्यो रिप्रेझेंटेशन करपाक शकल्यो एसेंब्लीन, आयज खंय तरी फॅमिली राज अशा पद्दतीन बायलां विधानसभेन येवपाक लागल्या. म्हणजे पॉलिटिकल ब्लेसिंग जर तुमच्या कडेन आसात तुमच्या घराण्यांतले जाल्यार ती बायल आमदार म्हणून वेचून येवं शकता. ती बाकी सोशल हेचेर कितलेंय जरी तिणी काम केलें जाल्यार तिचें रिप्रेझेंटेशन जायना. सो हें जे ट्रान्सफॉर्मेशन गोंयांत आमी पळयतात आनी ह्या ट्रान्सफॉर्मेशनाच्या नेमक्या ह्याच वेळार हें बील आतां पास जालां. सो बायलां मनशां जी वेगवेगळ्या मळार काम करतात, सोशल फिल्डान काम करतात, अर्थीक प्रगती खातीर, अर्थीक उदरगती खातीर काम करतात, तांकां खरोच हाची संदी मेळटली काय फक्त पॉलिटिकल ब्लेसिंगानूच मनशां रिप्रेझेंट करतली? वॉट यू फील? ओके, म्हाका दिसता हेजे आन्सर करच्या आदीं हांव मातशें आनीक थोडे गोंयच्या बाबतींत सांगता.
आमी जर पळयलें जाल्यार गोंयच्यो बायलो दे आर फार बेटर ऑफ कंपेर्ड टू देयर काउंटर पार्ट्स. आय जस्ट एड टू वॉट यू हॅव सेड. आतां आमी पळोवंक गेले जाल्यार ह्या टायमान आमचे जे मेल फिमेल रेशो आसा न्ही तो it's very much in favor of female because we have 1027 females for 1000 males. So we are good at that. Voters, of course, पळयलाच आसतलें प्रत्येक इलेक्शनाक द वे पार्टीज ज्या पद्दतीन विमेनाक मूव करपाचो प्रयत्न करता. सो विमेन वोटर्स आर बिकमिंग अ व्हेरी स्ट्रॉंग फोर्स टू बी रेकन विथ. सो दॅट ऑन दॅट होल्ड ऑल्सो वी आर व्हेरी गुड. हेल्थ वायज आमचे स्टेट ल्हान असल्यामुळे आमकां हेल्थ सेक्टरांनी खूब बरी प्रगती आसा. दॅट इज ऑल्सो हेल्पिंग. एज्युकेशन वायज जर आमी रिपोर्ट पळयलो ऑफ आयशे दॅट इज ऑल इंडिया सर्वे ऑफ हायर एज्युकेशन तर तातूंत अशें दिसता की गोंयच्यो 34 ऑलमोस्ट 35% चलयो आमच्या हायर एज्युकेशन घेतात वीच इज फार बेटर दॅन एल्सवेअर इन द कंट्री. when it comes to getting PhDs, which is considered as third degree kind of, थंय सुद्दां दादले आनी बायलां इक्वल आसात गोवा युनिवर्सिटीची पळयले जाल्यार लिस्टान. सो अशें जेन्ना इतलें सगळें बरें आसतना तुमी हो जो आतां जो अ कायंड ऑफ प्रॉब्लम दॅट आर पॉलिटिक्स इज फेसिंग टुडे हें जें तुमी म्हणलें म्हाका दिसता ताजेरच वर चड करपाक किंवा अशा गोश्टींक एक बऱ्यापैकी काउंटर करपाक म्हाका दिसता हें रिजर्वेशन बील खरेंच फायद्याचें जातलें. कितें जाता की सगळ्यान बायलो आसा तांकां इंट्रस्ट बी आसा. आतां पंचायत लेवलाक जर आमी उदाहरण घेतलें जाल्यार रिजर्वेशन सोडून रिजर्वड सीट सोडून फाटल्या इलेक्शनाक 118 बायलो इफ माय स्टॅटिस्टिक्स इज करेक्ट जनरल कॅटेगरीचेर निवडून आयल्यात. म्हणजे आणि बरेचशे जे सरपंच ज्यांच्यांनी रिजर्वड कॅटेगरीचेर सरपंच म्हणून काम केल्ल्या बायलांनी त्यो बायलो जनरल कॅटेगरीन आयल्यात. म्हणजे तांकां इतलें कॉन्फिडन्स आयला की आमी हें करूं शकतात म्हणून. इतलेंच न्ही तर फाटल्या हितून आमकां इवन पिंक पंचायत म्हणून दिसून आयल्यो. म्हणजे तांकां पिंक पंचायत म्हणटाले कित्याक थंय बायलांचो नंबर इज मच मोर दॅन द मेन लायक इन बेनावली ऑर इन दोज प्लेसीस. सो अशें जेन्ना जालां तेन्ना म्हाका दिसता बायलांक जाय दे इंट्रस्टेड टू कंटेस्ट एंड टू वीन एंड दे वूड वीन बिकॉज तांकां हो अनुभव आसा. पण कितें आसता आमकां एक डिफरन्स आमकां जाणून घेवपाची खूब गरज आसा गोंयांत. पंचायत लेवलचे जे इलेक्शन्स आसता न्ही ते मोर इंडिविज्युअल लेवलाचेर लढले वता आणि स्टेट लेवलाचे जे आसता न्ही ते पार्टी बेसिसाचेर लढले वता. सो पार्टीन तिकेट दिवप हें खूब म्हत्वाचें आसता. जर पार्टी तिकेट दिना जाल्यार बायलांक कॉन्फिडन्स आसलो एक्सपिरियन्स आसलो तरी बी दे डोंट हॅव दॅट कायंड ऑफ बॅकिंग. म्हणजे इवन दो कॅम्पेनिंगाक फायनान्शियल लागता एसिस्टन्स पार्टी वर्कर्स लागता आपल्या वांगडा 4 लोक लागतात जे तुका वेगळ्या वेगळ्या प्रकारचो सपोर्ट आनी हेल्प दिवं शकता. ह्यो गोश्टी मेळनात. आनी आमी जर स्टडी केलो की टिकेट्स ज्यो दिल्ल्यो आतां उदाहरणांत तुमी म्हटलें तशें फाटल्या इलेक्शनान BJPन 3च टिकेट्स दिल्यो बायलांक. काँग्रेस आतां 2च पार्ट्यांचे सांगता हांव तुमकां बाकीच्या पार्ट्यांनी दिलें पण लायक तृणमूल काँग्रेस पण तांचें व्हडलेंशें जिखपाचें कितें पोझिशन वी डोंट नो रियली. सो ऑर दॅट संभाजी ब्रिगेड पार्टी तांच्यांनी दिल्लें पण म्हणजे तांचे जितले सीट्स घातिल्ले तितले. पण कशें आसा वी वील हॅव टू लूक एट द मेजर पार्टीज न्ही बिकॉज दे हॅव द विनेबिलिटी. सो तांच्यांनी 3 दिल्ले तातूंत 2 मेळ्ळे. काँग्रेसान 2 दिल्ले तातूंत 1 मेळ्ळें. सो नॅचरली जेन्ना तांकां टिकेट्स पार्टी दिनात तेन्ना देर इज नो वे हाव विमेन कॅन कम इन. सो नॅचरली एट दॅट पॉयंट ऑफ टायम तुमी जें म्हटलें तो फॅक्टर मागीर येता. सो ताजेर काउंटर अशें म्हणलें तुमकां सांगलें हांवें दॅट रिजर्वेशन वील हेल्प. कित्याक कितें जातलें रिजर्वेशन दिलें न्ही आतां की नॅचरली 13 किंवा 14 वॉट एवर सीट्स गोंयच्यो आसतल्यो आउट ऑफ 40 रायट. सो त्यो 13 जे सीट्स आसा ते टिकेट्स ह्या पार्टींक दिवचेच पडटले बायलांक. बरोबर करेक्ट. आणि ऑप्शन ना कित्याक दॅट वील बी कंटेस्टेड बाय विमेन ओन्ली. पण मागीर ते कोणाक दितले हाजेर ते तुमचे ते डिबेट आसा. नाव फॉर दॅट आय फील आय जस्ट टेल यू सम इंटरेस्टिंग थिंग. ह्यो कंपनीज आसतात लिस्टेड कंपनीज किंवा पब्लीक कंपनीज. सो तातूंय कितें जातालें बायलांक रिप्रेझेंटेशन मेळनाशिल्लें इन द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. सो इन द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मेळपा खातीर देर वॉज दीस लॉ मेड saying that it is called as that companies law which says that एक बायल बोर्ड ऑफ डायरेक्टरान आसपाकच जाय. सो टू कॉम्प्लाय
कंपनीज कितें करूंक लागल्यो अशेंच आपल्या नातेवाईकांक घातलें बायलांक घातलें रिलेटिवांक घातलें की कॉम्प्लाय जालें न्ही मागीर सेबी आयली मदीं आनी सेबीन कितें केलें इट मेड इट कंपल्सरी दॅट बोर्ड ऑफ डायरेक्टरान जी बायल आसतली ती इंडिपेंडंट आसपाक जाय. So that independent which I am talking about is something who will have to prove her caliber. She has to have experience, caliber, merit. So म्हाका दिसता हे मेरिट जे फॅक्टर आसा पळय ते कन्सिडर करप खूब गरजेचें आसा. हांव मातशें थोडें चडूच उलयता पण आय वॉन्ट टू क्लॅरिफाय दिस थिंग. व्हेरी इम्पॉर्टंट. सो आतां कितें आसा पार्टीज ज्यो आसा तांकां ऑप्शन ना आतां तांकां सीट्स टिकेट्स दिवच्योच पडटल्यो 13 तर दिवच्योच पडटल्यो. चड दिल्यार म्हणजे हळूहळू बायलो जनरल कॅटेगरीनूय निवडून येवपाक जाय आनी त्यो येतल्यो बी. सो हे जे सीट्स आसा पळय ते पॉलिटिकल पार्टीजांनी कितें करचें पडटलें आनी जे तेंच्यांनी करपाक जाय आनी जे करून घेवपाक जाय तांकां बी अशें कितें तरी कंपल्शन घालचें पडटलें. दे विल हॅव टू हॅव स्ट्रॉंग विमेन्स विंग. दे विल हॅव टू हॅव केडर बेस्ड parties. They'll have to have from among the party workers some kind of elections for growing up Correct. and going on the upper position. आणि जी बाय ह्या सगळ्यांसून प्रूव्ह करून वयर वयतली तांकांच तांच्यांनी तिकेट दिवपाक जाय. हे जर जालें न्ही जाल्यार तुमी सांगता तशें जावपाची शक्यता कमी आसतली. तुम्ही बऱ्या तरेन हे सगळें एक्सप्लेन केलें आनी तातूंत म्हत्वाचो भाग जो तुमी सांगलो की गोंयाचे जर आमी रेशो पळयलो विमेन्स आनी मेन्स वोटींग जाल्यार कितल्याच मतदारसंघात बायलांचें प्रमाण चड आसा. आनी आमकां तर खबर आसा दर फावटी प्रचार जेन्ना इलेक्शन जेन्ना जाता आनी प्रचार जेन्ना सुरू जाता तेन्ना सगळे पॉलिटिकल लिडर म्हणटात ते दादल्यांकडे टोटल दुर्लक्ष करतात कारण तांकां दादल्यांचेर विश्वासूच ना आनी फोकस्ड ऑन विमेन. मागीर सेल्फ हेल्प ग्रुपांक धरप मागीर तांकां फायनान्शियल हेल्प करप मागीर बायलांचे मेळावे भरवप. आमी तर आतांच सत्तरीन पंतप्रधान नरेंद्र मोदीचो बर्थडे 25,000 बायलांच्या हजेरीन साजरो केल्लो आमी पळयलो. तर आता प्रश्न असो आसा बरें सामाजीक येवजण्यो ज्यो आसात गृह आधार म्हणा लाडली लक्ष्मी म्हणा ह्यो बायलांक फोकस करून तयार केल्ल्यो ह्यो येवजण्यो आसात. आता हातूंतल्यान जेन्ना इतले सगळे पॉलिटिकल फोकस जेन्ना बायलांचेर आसा त्या पॉलिटिकल फोकस्डान आत्मनिर्भर बायल मनीस वयर सरून कारण इलेक्शन लडप ही कितें सादी गजाल न्हू. तुमी म्हणटात तशें ताका पॉलिटिकल पार्टीचेंय बॅकींग जाय मागीर फायनान्शियलूय ताचे कडेन एक हें आसूंक जाय कारण फक्त हुशारी आसली म्हणून राजकारणान आयज कांयच जायना. बाकीच्यो सगळ्यो गोश्टी ह्यो गरजेच्यो आसतात. जशें तुमी सांगलें की तें लिडरशीप ग्रुमींग जी आसा ती आतां पॉलिटिकल पार्टींक करची पडटली आनी त्या लिडरशीप ग्रुमिंगांतल्यान कॅन्डिडेट्स तयार करचे पडटले आनी ते कॅन्डिडेट्स ह्या लोकां मेरेन व्हरचे पडटले. पूण ह्यो सगळ्यो गजाली तुमचो एक्सपिरियन्स एज ऑफ नाव तुमी आतां मेरेनचो सगळो प्रवास गोंयचो गेल्या 62 वर्सांचो तुमी गोंयचो प्रवास पळयला देशाचोय 75 वर्सांचो प्रवास आमी पळयला. पूण अशें ग्रुमींग पॉलिटिकल पार्टी करतात काय कितें की पॉलिटिकल पार्टी सोयीचे पळयतात की आपले कोण लिडर आहात तेंच्याच बायलांक ग्रुमींग केल्यार ती तिसरीत कित्याक जाय आपल्याच घरांतल्या कोणाक तरी ग्रुमींग करया. हे ग्रुमींग ऑफ वुमेन्स लिडरशीप एमॉंग द पार्टी लायन्स कॅन इट पॉसिबल दिसता तुमकां हे पॉसिबल जावं शकता? तशें एक्चुअली इम्पॉसिबल कांयच नासता. म्हाका दिसता एक जरी फ्रीडम स्ट्रगलाच्या टायमार म्हणजे देशाच्या फ्रीडम स्ट्रगलाच्या टायमार तेन्ना एक बायलांनी पार्टिसिपेशनान तांचो भाग आसचो कित्याक तांचे पर्स्पेक्टीव इम्पॉर्टंट आसता तांकां डिसिजन मेकिंगान भाग घेवप इम्पॉर्टंट आसता. हे सगळ्यो गोश्टी तेन्ना कन्सिडर केल्ल्यो पण तेन्ना अशें दिसूंकूच नासलें की अशें बील येवं शकता. सो हें बील आयज आयलां हाजो अर्थ म्हाका दिसता टायम लागू शकता पण खंयचीच गोश्ट अशक्य नासता. इट इज पॉसिबल. आनी कशें आसता आतां हांवें तुमकां सांगलें तशें इवन विमेन सेल्फ हेल्प ग्रुप्स जे हांवें पळयल्यात जाचेर हांवें काम केलां जरी परत हांव अशें म्हणटलें की कंपॅरिजन केलें जाल्यार म्हाका दिसता आमकां अजून खूब फुडें वचपाक जाय. पण जर आमी आमचेच विमेन सेल्फ हेल्प ग्रुप्स जे करतात तातूंतसून बरेचशे लिडर्स वयर आयल्यात आनी तातूंत थोडे ग्रुप तर खूपच तांकां बरें नांव सुदीक मेळिल्लें आसा. उदाहरणांत म्हापशाचो पुरणपोळी ग्रूप आसा विच इज व्हेरी स्पेशल. किंवा आमकां अशें दिसून येता की कदंबा बस स्टँडाचेर जे एक स्टॉल आसा ते विमेन सेल्फ हेल्प ग्रुप्स चलयतात जे बऱ्या पैकी चलता. गणेश चतुर्थीक तर सारकी नुस्ती इतकी गर्दी जाता. सो म्हाका दिसता तातूंतसून तांकां जेन्ना इकनॉमीक इंडिपेंडन्स येता कितें आसता सगळ्यान पयलीं बायलांक इकनॉमीक इंडिपेंडन्स
येवप हें खूब इम्पॉर्टंट आसता बिकॉज इकनॉमीक इम्पॉर्टन्स इंडिपेंडन्स आयलें की कॉन्फिडन्स येता सो पण आमचो एम्प्लॉयमेंट रेट जो आसा तो ॲक्च्युली देशाहून कमी आसा गोंयांत विमेन एम्प्लॉयमेंट रेट इट इज आय थिंक ओन्ली 24% मीन्स आय एम टेलिंग यू फ्रॉम द स्टॅटिस्टिक्स सो थंय खंय तरी तो वयर काडप खूब गरजेचो आसा आतां तातूंतसून तुमी स्किमी बद्दल उलयल्यात थोड्यो स्किम्स कितें आसता तांची गरज आसता सगळ्यो स्किम्स म्हणजे त्यो बायलांक बू करपाक किंवा डोल्स दिता अशें नासता थोड्या स्किमींचे खरेंच फायदो जावं शकता उदाहरणार्थ लाडली लक्ष्मी जी स्कीम आसा ती पयलीं चलयांक लग्ना खातीरच सोय किंवा सुविधा किंवा एक तांकां पेरंट्सांक हेल्प अशें आशिल्लें आतां एज्युकेशनाकूय ती घेवंक शकता हायर एज्युकेशन सो दिस इज समथींग व्हेरी गूड सो with education economic independence can come in because confidence is there, degree is there, job is there, possibilities are there. तशेंच इवन गृह आधार फॉर दॅट मॅटर अशें दिसून आयलें की ताचो खरोच जे कितें अमावंट तांकां मेळटा तातूंतसून तांकां खरेंच एक हातभार लागता आनी परत कॉन्फिडन्स येता म्हणजे इवन हांवें पळयलां जेन्ना हांवें स्टडी केलो तेन्ना इवन आपली पिल्लां घेवपाक गुळयो घेवपाक तांच्या कडेन केन्ना केन्ना पयशे नासतात आनी जरी आमी नजरे आड करता तरी बी अल्कोहॉल इज अ प्रॉब्लम इन गोवा अल्कोहॉलिझम आणि बरेच फावटी घोव लक्ष दिनात अशा वेळार ह्यो स्किमी खूब फायद्याच्यो पडटात सो हे जेन्ना बायलांक आमी फक्त ज्यो बायलां मदीं म्हणून न्ही वेगळे वेगळे स्ट्रॅटिफिकेशन करचें पडटा थोड्या बायलांक खरेंच ह्या आदाराची गरज आसता म्हणजे कशें आसा पळयात थोड्यो बायलो वेलफेअर बेनिफिट्साच्योच किंवा बेनिफिशरीज म्हणून पळोवच्यो पडटा तांकां फक्त जे वेलफेअर तांचे गरजेचे आसा तें दिवचें पडटा थोडे एम्पावरमेंट ह्या दृश्टिकोनांतसून पळोवचें पडटा म्हणजे तांकां सशक्तीकरण मे बी इकनॉमीक मे बी सोशल त्या दृश्टिकोनांतसून सो आनी आतां विथ सस्टेनेबल गोल्स एंड यू नो द ऑल दीस थिंग्स वीच आर कमिंग इन फ्रॉम विमेन बेनिफिशरीज टू एम्पावरमेंट आतां आमी फुडें गेल्यात एंड इट इज कॉल्ड एज विमेन लेड डेव्हलपमेंट म्हणजे डेव्हलपमेंटान तांचो भाग खूब म्हत्वाचो आसा सो तांकां वांगडा घेवन वचपाचें सुद्दां न्ही तांच्यांनी वांगडा येवन फुडें वचपाचें दिस इज वॉट वी आर लुकींग एट एंड फ्रॉम दॅट पॉयंट ऑफ व्यू आय थिंक दिस बिल विल बी व्हेरी इम्पॉर्टंट व्हेरी इंटरेस्टिंग खूब इंटरेस्टिंग मुद्दो मॅडम तुमी मांडलो एक बायल मनीस म्हणून तुम्ही जेन्ना एसेंब्ली पळयता आमची ज्या एसेंब्लीन वेगवेगळे विशय गोंयच्या संबंदीत गोंयच्या विकासा संबंदीत गोंयच्या हेर सगळ्या प्रश्ना संबंदीत जेन्ना थंय डिबेट डिस्कशन जे चलता तातूंत एक बायल मनीस तुम्ही म्हणून पळयतना तातूंत त्या डिबेटीन त्या डिस्कशनान 50% जे वोटर्स आसात पॉप्युलेशन आमचे जे आसा बायलांचे तांचे विशय खरेच थंय रिफ्लेक्ट जातात काय कितें तांचे विशय खरेच थंय चर्चेक येतात काय कितें हे प्रमाण कितलें आसा आनी आर यू सॅटिस्फायड विथ द वे द डिबेट द डिस्कशन इज बीन हॅड आनी तुमकां बायलांचे विशय थंय चर्चेक येता कशें दिसता तुमचो अनुभव कितें ओके आमी जर पार्लमेंटाचो स्टडी केलो आनी असो रिसर्च केल्लो आसा पार्लमेंटान अशें दिसून आयलां की विथ द इनक्रीज इन नंबर ऑफकोर्स 5% वयल्यान आमचे 15%च जाला जे खूब कमी आसा बाकीच्या देशां वांगडा कंपॅरिजन केल्यान आमी नॉर्डीक कंट्रीज लायक मे बी डेन्मार्क ऑर स्विडन हांकां धरलें जाल्यार ऑफकोर्स आमी कमी आसात आफ्रिकन कंट्रीज मे बी यू नो मोझांबीक ऑर रावंडा हांकां धरल्यारय आमी कमी आसात इवन आमचे शेजारचे देश नेपाळ आनी बांगलादेश घेतले जाल्यार सुद्दां आमचें अंडर रिप्रेझेंटेशन आसा सो 15% जरी आमच्यो बायलो आसल्यो तरी सुद्दां अशें पळयण्यात आयलां रिसर्चान की तांच्यांनी विमन रिलेटेड इश्यूज घेतिल्ले आसात हे पार्लमेंटाचे गोंयान आमच्यो रिप्रेझेंटेशनच कमी आसा म्हाका दिसता एकच टायम इट इज कॉल्ड एज पर्पल पॅच दॅट वॉज ड्युरींग 1994 to 99 सो ह्याच वेळार 4 बायलो आमच्यो एसेंब्लीन आशिल्ल्यो बाकीच्या वेळार हो नंबर आमचो फ्लक्च्युएटींग आसा आनी जो खूब कमी आसा पण तरी सुद्दां हांव अशें म्हणटलें की ह्यो ज्यो 1-2 बायलो ज्यो रिप्रेझेंट करतात तांच्यांनी एसेंब्लीन आदींचो स्टडी सांगता हांव आतांचो सांगना तुमकां इश्यूज घेतिल्ले आसात म्हाका स्पेसिफिकली नांव मेन्शन करपाक जाय ऑफ विक्टोरिया फेर्नांडीस
इंडिपेंडंट कंटेस्ट केल्ले तेंच्यांनी इन 1994. हय. सो हांवें जे पयलीं तुमकां म्हटलेलें की पार्टी सपोर्ट लागता, वर्कर्स लागता, पण म्हाका दिसता वी हॅव टू रियली अप्रिशिएट ती रोल मॉडेल कशी जावं शकता आमकां, ती इंडिपेंडंट कंटेस्ट करून विन जावन आयिल्ली. ताज्या उपरांत ती म्हाका दिसता टील 2012 पर्यंत आशिल्ली असेंब्लीन एज अ मेंबर, आनी तिची जर आमी कारकीर्द पळयली जाल्यार तिणी खूब कितें बायलां खातीर केल्लें आसा. तिणी नर्सिंग असोसिएशन तांकां सपोर्ट केल्लें आसा, बायलांचे इश्यूज घेताली ती असेंब्लीन, डिस्कशन करताली. इतकेंच न्ही तर तिणी इंडिजिनस पिपल, मिठकार किंवा बाकीचे जे आसात, मे बी इवन असोसिएशन ऑफ स्ट्रीट वेंडर्स जे आसात तांचे, आतां तुमी म्हणटले आतां तातूंत बायलो कश्यो आयल्यो, पण खंय तरी बायलांचो बी सहभाग जालोच. आमी मिठकार घेतले तरी फॅमिलींतल्यो बायलोच असतात न्ही ज्यो सगळ्यान चड एफेक्ट जातात. सो तिणी हे सगळे इश्यूज घेतले आनी तिणी इवन मिनिस्ट्री सांबाळ्ळी. तिणी इवन विमेन अँड चायल्ड वेलफेअर डिपार्टमेंटाची, आय मीन शी वॉज द मिनिस्टर ऑफ विमेन अँड चायल्ड वेलफेअर. सो अशी जी विक्टोरिया फेर्नांडीस आसा, आय थिंक तिची कारकीर्द genuinely she has taken up the issues. Education असू शकता, मागीर न्यूट्रिशन, फॅमिली वेलफेअर, चिल्ड्रन, हे इश्यूज जर घेतले तर बरेच फरक पडू शकता. म्हाका दिसता इवन निर्मला सावंत वॉज वोकल. सो आय थिंक इट विल बी व्हेरी डिफिकल्ट टू एक्चुअली टेक नेम्स अँड डिस्कस देअर कॉन्ट्रिब्युशन्स, बट आय वूड से एक गोष्ट म्हाका ही व्हेरी इंटरेस्टिंग आसा जी तुमकां सांगपाक जाय. कशें आसता, जेन्ना असेंब्ली लेवल किंवा पार्लमेंट लेवल इलेक्ट जावन बायलो वतात तेन्ना खंय तरी एक पॅट्रियार्कल जे आमचे सिस्टम आसा ती खंय तरी हळू बायलां मदीं येवपाची शक्यता आसता. म्हणजे जशें आमी कॉम्पिटेटिव्ह पॉलिटिक्स पळयता, विनेबिलिटी पळयता, इश्यूज वीच मे बी मोर इम्पॉर्टंट फ्रॉम गेटींग दॅट मायलेज पळयता. सो केन्ना केन्ना बायलो बी डिविएट जावंक शकता, कित्याक आफ्टर ऑल एवरीबडी इज ह्युमन बींग, अँड शेवटी कितें आसता, प्रत्येकाचे व्हॅल्यूआचेर आसता ते, आपले व्हॅल्यूज कितले स्ट्रॉंग आसा हाजेर बी अवलंबून आसता. सो पण ओवरऑल अशें दिसून आयलां, एटलिस्ट एट पंचायत लेवल, सी रिसर्च पार्लमेंट लेवलार अजून जावंकूच ना, सो ताज्या बद्दल आमी म्हणू शकना चड की ऑफकोर्स आतां ज्यो बायलो निवडून आयल्या त्यो मेरिटाचेर कॅलेबर तश्योच आयल्यात. सो रिजर्वेशना उपरांत कितें जातलें तें आमी सांगूं शकनात, पण पंचायत लेवलार डेफिनेटली बायलांनी क्वॉलिटेटीव चेंजीस हाडल्यात, क्वॉलिटेटीव चेंजीस. आनी हांव सदांच म्हणटा की बायलो पयलीं येवं दी, let them come in. Correct. Then only I think we will be in better position. कशें कितें आसता की there is something called as theory of critical mass. क्रिटिकल मास म्हणजे एक पर्टिक्युलर नंबर आयलो की वॉयस व्हडलो जाता, आनी जसो आवाज आमी म्हणटा न्ही ओन्ली क्रायींग बेबी गेट्स द फीड. सो व्हडलो नंबर जालो की आवाज व्हडलो जाता, आनी जेन्ना आवाज व्हडलो जालो की इश्यूज घेवप बी सोंपें जाता. सो म्हाका दिसता आमी हें आतां प्रोविजन जें आयलां जे रिजर्वेशनाचें तें पळोवचें पडटलें, आनी म्हाज्या म्हायती प्रमाणे आय एम क्वायट ऑप्टिमिस्टीक अँड पॉझिटिव्ह दॅट इट विल ब्रिंग द चेंज. म्हाका दिसता मॅडम ह्याच मुद्द्याचेर एक म्हजो निमणो प्रश्न तुमकां, बायलांक पयलीं येवनी, पयलीं तांकां पार्टिसिपेशन घेवन विधानसभेन येवनी, मागीर फुडले सगळें ऑटोमॅटीक घडत रावतलें. एज अ प्रोफेसर, एज अ वुमेन हू हॅव स्टडीड डिफरंट इश्यूज पर्टेन्स टू वुमन, आतां हे वुमन रिजर्वेशन केन्ना लागू जातली ती फुडली गजाल, पूण लागू जातलें आतां, कारण बील येयलें, लागू जावपाक आतां कांय अडथळो ना. तर हें लागू जावच्या पयलीं खऱ्या अर्थान नारी शक्ती वंदन अधिनियम खऱ्या अर्थान ज्या गजाली खातीर हें हाडला, जो सोशियो इकॉनॉमीक जो बदल घडोवपाक जाय आनी महिला ह्यो सक्षम जावपाक जाय, गोंयच्या बायलांक तुमी कितें संदेश दितल्यो, ताच्या खातीर कशी तांणी तयारी करची, आनी कशी म्हणजे जेन्ना रिजर्वेशन लागू जातलें तेन्ना तो तयार जाय त्या रिजर्वेशनाचो फायदो घेवपाक. सो ही तयारी तांणी कशी करची हाच्या खातीर तुमचो संदेश गोंयच्या बायलांक. म्हजो संदेश इतलोच आसा की सगळ्यान पयलीं आपल्याचेर कॉन्फिडन्स आसपाक जाय की आपणाक हें करूंक येता. हांव एग्जाम्पल सांगता, जेन्ना हांव विमेन पंचास ट्रेनींग दिवपाक वता तेन्ना हांव तांकां बरेच फावटी म्हणटा की तुमकां सगळ्यान पयलीं व्हडलो अडथळो कसलो येता की मिटिंगेक आमी कशी वचूं. सपोज आमकां पणजे बिडिओन आफयला किंवा खंयच्या ऑफिसांनी वचपाक जाय जाल्यार
कशें वचपाचें. सो आमी आमच्या घोवांक सांगता की आरे म्हाका पावय रे, म्हाज्या वांगडा यो रे मिटिंगेक. सो सगळ्यान पयलीं तुमी बायक चलोवपाक शिकात. सो ती म्हणटा मॅडम ह्या वयान. हांव म्हणटा ताका वय हें फक्त आमकां एक एक्सक्यूज, इट इज एन एक्झीट डोर. आमी तशे विचार करूंक जायना. आमी पॉझिटिव्हली चिंतपाक जाय की ही गोश्ट म्हाका ह्या वयान खंयच्याय वयान वयाचें बंधन ना, हांव करूं शकता. हो कॉन्फिडन्स आसपाक जाय. जर आमकां हो कॉन्फिडन्स आयलो जाल्यार म्हाका दिसता आमी फुडें वचूं शकता. कॉम्पिटेटीव पॉलिटिक्स इज कॉम्पिटेटीव, पॉलिटिक्स इज डर्टी अशे विचार आमी करूंक जायना. इट इज अ व्हेरी गूड फील्ड. हातून आमकां आमचे पर्स्पेक्टिव्स, आमचे ओपिनियन्स, आमचे व्यू पॉयंट्स आमी मांडूं शकतलीं. आनी जेन्ना चडान चड बायलो येतल्यो तेन्नाच आमी ह्यो गोश्टींचेर आमी बऱ्या पैकी विचार करूं शकतात. आनी तिसरी सगळ्यांत म्हत्वाची गोश्ट, म्हाका ही जी ऑपॉर्च्युनिटी दिल्या ताज्या वयल्यान हांव बायलांकच न्ही तर जनरल पब्लिकाक, वोटर्सांक सांगूंक सोदता की voting is a very important fundamental right that we have with us. म्हाका दिसता हे जे आमचे सगळे प्रॉब्लेम्स आसा मागीर आमी ग्रंबल करतात की अरे आमी निवडून दिल्ले अशे लोक आसात तशे लोक आसात. हे करण्याच्या आदी जर आमी विचार केलो आनी आमचे वोटींग रायट्स एक्सरसायज बऱ्या पैकी केले जाल्यार म्हाका दिसता बरोचसो बदल जो आमी पळोवंक सोदतात तो आमी करूं शकतात. कित्याक गांधीन म्हटलां की आमी जो बदल करूंक सोदता तो बदल पयलीं आमी आमच्यान हाडपाक जाय आनी तेन्नाच तो बदल जावंक शकता. सो म्हाका दिसता हें तुमी मनार घेवचें. मला वाटतं मॅडम डॉक्टर सीमा साळगावकर यांनी ज्या पद्धतीनं आज या महिला आरक्षण बिल आणि त्या अनुषंगाने वेगवेगळे विषय जे आहेत ते ज्या पद्धतीनं आम्हाला एक्सप्लेन करून दिले आणि एक्सप्लेन करून सांगितले त्याचा निश्चितच आपल्या गोव्यातल्या महिलांना फायदा निश्चितच होणार आहे. बी प्रिपेअर फॉर अ बिगेस्ट रेव्होल्युशन असंच आम्ही या संदर्भात म्हणू शकतो. कारण हे महिला आरक्षण बिल नेमकं कधीपासून लागू होईल हे अजूनही अनिश्चित आहे, परंतु लागू होणार आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि त्यामुळे लागू होण्यासाठी जो काय काळ मिळतो तो काळ तुम्हाला प्रिपेरेशनसाठी मिळतो आणि ते प्रिपेरेशन महिलांनी आतापासूनच सुरू करणं गरजेचं आहे. जसं मॅडमनं सांगितलं की कशा पद्धतीनं त्यांनी यासाठी प्रिपेअर होणं गरजेचं आहे. कारण प्रिपेअर होऊन जेव्हा आपण कुठल्याही म्हणजे अभ्यास करून जेव्हा आपण परीक्षेला जातो तेव्हा परीक्षा ही सोपी बनते. व्यायाम करून, एक्सरसाइज करून, प्रॅक्टिस करून जेव्हा आपण एखाद्या क्रीडा प्रकारामध्ये भाग घेतो त्यामुळे तिथं यश मिळणं हे अधिक सोपं असतं. आणि तशाच अनुषंगानं आपल्याला जर राजकारणात पॉलिटिकल पार्टिसिपेशनमध्ये जर आपल्याला यश मिळवायचं असेल, महिलांना जर यश मिळवायचं असेल आणि खरोखरच जर महिला सशक्तीकरणाला जर बळकटी प्राप्त करून द्यायची असेल तर ज्या महिलांना या अनुषंगाने राजकीय इच्छाशक्ती आहे, पॉलिटिकल इंटरेस्ट आहे, त्यांनी आतापासूनच त्यासाठीची तयारी करून स्वतःच्या पायावरती उभं राहून सक्षम बनून धीटपणानं या आरक्षणाला, या राजकीय पार्टिसिपेशनला सहभागी होणं गरजेचं आहे. मला वाटतं मॅडम डॉक्टर सीमा साळगावकर यांनी वेळेत वेळ काढून आज खरं म्हणजे एक चांगली गोष्ट घडली की आज सुट्टीचा दिवस मिळाला आणि त्यामुळे आम्हाला मॅडम उपलब्ध झाल्या. त्यांनी या विषयावरती अभ्यासही केला आहे. आत्ताच त्यांनी जो संवाद आमच्याशी साधला त्या संवादातून त्यांनी केलेल्या अभ्यासाचं प्रतिबिंब हे आम्हाला या सगळ्या आजच्या इंटरव्ह्यूमधून पाहायला मिळालं. मॅडम मला वाटतं या विषयावरती योग्य गेस्ट आम्ही या विषयावरती निवडला आणि खरोखरच आजच्या या मुलाखतीचा फायदा म्हणा किंवा या मुलाखतीतून आमच्या गोव्यातल्या महिला प्रेरणा घेतील आणि खऱ्या अर्थानं नारी शक्ती वंदन अधिनियम जे आहे त्याचं उद्दिष्ट, त्याचं जे टार्गेट आहे ते साध्य होईल. मॅडम आमच्या या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात आणि आम्हाला ही सविस्तर माहिती तुम्ही दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.